काय नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझा आवाज येत असेल तर कमेंट करा तशी. सध्या आपण वांगी पिकाची लागवड केलेली आहे आणि वांगी पिकाची लागवड 1 एकर क्षेत्रावर आपण सध्या केली आहे. आणि आज लाईव्हच्या माध्यमातून आज आपण एक स्लरीचा प्रयोग आपण दाखवणार आहे. तर गेल्या वर्षी आपण 15 गुंठ क्षेत्रावरती वांग्याची लागवड केलेली होती आणि या 15 गुंठ क्षेत्रामध्ये आपण स्लरीचं वेगवेगळ्या प्रकारचं प्रयोग केलेलं होतं आणि या प्रयोगातून आपल्याला ज्या प्रॉडक्टचे रिझल्ट आले त्याची माहिती आता आपण टप्प्याटप्प्यानं स्लरीच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून फेसबुकद्वारे देणार आहे. गेल्या वर्षी आपल्याला 10 गुंठ्यामध्ये जवळपास 600 ते 650 कॅरेटचं विक्रमी उत्पादन वांगी पिकामधून निघलं होतं आणि या प्लॉटला गेल्या वर्षी आणि आताच्या ह्या नवीन प्लॉटला सुद्धा जे मार्गदर्शन आहे ते आमच्या धोंडेवाडी गावचे माधवानंद चव्हाण पॅटर्न या नावानं जे सध्या महाराष्ट्रात जे प्रचलित आहे. वांगी पिकामध्ये त्यांचं अतिशय उत्कृष्ट असं काम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा वांगी प्लॉटचं आपण नियोजन केलं आहे. आता खरं बघायला गेलं तर वांगी पिकासाठी क्वालिटी खूप मेंटेन करणं गरजेचं असतं. वांगी पिकाचा जो फळ असतं त्याचा देठ हा हिरवागार आणि लांब लचक असणं गरजेचं असतं आणि काटेरी वांगे असेल तर त्याला काटा चांगला येण्यासाठी जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक या 30 सूत्रीचा मेळ घालणं गरजेचं असतं. ते चव्हाण पॅटर्नमध्ये या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं आणि वांगी पिकाचा कालांतरानं कलर कमी येतो आणि कलर कमी झाल्यामुळं नंतर मार्केटला ते फळ मार खातं. खरं बघायला गेलं तर आणि हा कलर आणण्यासाठी रासायनिक कुठलाच प्रॉडक्ट हा काम करत नाही. त्याच्यासाठी थोडंसं जैविककडे भर द्यावा लागतो आणि सध्या जैविकमध्ये भरपूर अशी फसवणूक चालू आहे. त्याच्यासाठी आपण घरगुती उपाययोजना म्हणून स्लरीचं वेगवेगळे प्रयोग करत असतो. गेल्या वर्षी आपण भरपूर सारा प्रयोग या स्लरीच्या माध्यमातून आपण केलं होतं आणि आज वांगी पिकाची आपल्याला लागवड होऊन 4था दिवस आहे आणि आज स्लरी तयार केल्यानंतर या वांगी पिकाला आपण 8व्या दिवशी पहिली स्लरी आपण देणार आहे. त्या स्लरीचा आपण प्रात्यक्षिक सांगतोय. आता या स्लरीमध्ये सुरुवातीची स्लरी आहे ती आपण या स्लरीमध्ये शेण 10 किलो घेतलंय, जे या कपड्यामध्ये आपल्याला बांधायचं आहे. याच्यानंतर ही गुळ पावडर आहे. बाजारामध्ये ही गुळ पावडर आपल्याला मिळालेली आहे सेंद्रिय पद्धतीची. काही गुळाची ढेप असली तरी चालते, ती डायरेक्ट पाण्यामध्ये टाकली तरी चालते. आणि या केंडामध्ये आपण 2 लिटर गोमूत्र घेतलंय. तुम्ही गोमूत्र 5 लिटर पर्यंत घेऊ शकता, पण सुरुवातीला जास्त गोमूत्र वापरायचं नाही कारण रोपं लहान आहे ती. आणि यात शेण, गुळ आणि गोमूत्र याच्यासोबत आपण हा प्रॉडक्ट सुरुवातीला निवडला आहे. झायडेक्स कंपनीचं झॉयटॉनिक एम हे मायक्रोरायझल बायो फर्टिलायझर आहे. अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट या प्रॉडक्टचा आहे आणि या स्लरीसोबत आपण ही ॲड करणार आहे. गेल्या वर्षी आपण हे वापरलं होतं. गेल्या वर्षी आपण एकही व्हिडिओ आपण केलेला नाही. भरपूर सारे प्रयोग स्लरीचे आपण केले होते. त्यातून ज्या
स्लरीचे आपल्याला रिझल्ट आले, ती स्लरी आपण या फेसबुकच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, शेण 10 किलो जे आपण घेतलं हे कपड्यामध्ये बांधून आत सोडायचं आहे बॅलरमध्ये. तर ते तुम्हाला दाखवतो मी आता सध्या. हे शेण आहे 10 किलो, अशा पद्धतीनं आपण हे बांधणार आहे. शेण 10 किलो घेतल्यानंतर एक कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि या कपड्यामध्ये हे शेण असं दोरीच्या साह्याने गठोड बांधायचं. असं का करायचं आहे तर नंतर हे ड्रीपला प्रॉब्लेम येत आहे, त्याच्यामुळे शेण तुम्ही कपड्या फकड्यामध्ये बांधून सोडायचं कायमस्वरूपी. गुळाचं काय पाणी होतंय आणि गोमूत्र काय लिक्विड स्वरूपात असल्यामुळे त्याचा अडकायचा विषय येत नाही. आणि झायटोनिक एम जो हा प्रोडक्ट आहे हा पाण्यामध्ये पूर्ण विरघळतोय. झायटोनिकचं दुसरा प्रोडक्ट आहे नर्सरी किट म्हणून येतं, ते पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळत नाही. जर तुम्ही आळवणी करणार असाल तर 100% नर्सरी किट सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये NPK येते, झिंक येते, तोही प्रोडक्ट चांगला आहे. तोही प्रोडक्ट आपण वापरला होता. पुढील काळात त्याची पण आपण स्लरी तयार करणार आहे. पण सध्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि पांढऱ्या मुळीची चांगली वाढ होण्यासाठी झायटोनिक एम हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं. तर असं गाठोडं आपण बांधलेलं आहे आणि हे आता आपण सध्या या बॅलरमध्ये सोडतो. आता ही बॅलरमध्ये सोडल्यानंतर ह्याला एक दोरी अशी बांधलेली आपण. एक आठवडा जरी खाली गेलं नंतर काढण्यासाठी ही दोरी वरल्याकडला अशी बांधून ठेवायची. शेण 10 किलो आपण ह्यामध्ये टाकले. महत्वाचं म्हणजे हा बॅलर सावलीमध्ये पाहिजे. आता नवीन सिस्टम इथं आपण या नवीन शेतामध्ये आपण हे वांगे पीक लावले. 2 दिवसामध्ये इथं आपण सावली तयार करतोय. तोपर्यंत याच्यावरती आपण बोंदऱ्या टाकणार आहोत, बोंदऱ्यावर पाणी मारणार आहे. जर याच्यात सावली नसली तर आता या टेम्परेचरला यातलं जीवाणू जिवंत राहू शकत नाहीत. त्याच्यासाठी सावली असणं गरजेचं आहे. सकाळ संध्याकाळी स्लरी 2 टाइम हलवायची आपल्याला आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर ही स्लरी आपल्या ड्रीप वॉटर सोडायची आहे. याच्यानंतर ही गुळ पावडर आहे. ह्याच्यामध्ये 200 लिटरसाठी 2 किलो गुळ पावडर घ्यायची किंवा 2 किलो गुळ जो सेंद्रिय पद्धतीचा असावा तो याच्यामध्ये असा डायरेक्ट टाकला चालतोय. त्याचं पाणी होऊन जातं, काही काळजी करायची गरज नाही. जरी ढेप असली तरी ढेप हायशी तुम्ही टाका, काय अडचण येत नाही. ढेपात सुद्धा पाणी होऊन जाते. याच्यानंतर याच्यात 2 लिटर गोमूत्र आपण आणले, जे देशी गाईचं खिलार गाईचं असावं. जर्सी गाईचं गोमूत्र चालत नाही, ते वापरायचं नाही. दोन लिटर गोमूत्र आपण टाकलं. शेण, गुळ आणि गोमूत्र हे 3 गोष्टी यात जीवामृत बनवण्यासाठी पाहिजेच. जर तुम्हाला दुसरं काय टाकायचं नसेल तर या 3 गोष्टीपासून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे स्लरी तयार होते. 8 दिवसाला तुम्ही एका एकरासाठी 200 लिटर स्लरी या 3 गोष्टी सुद्धा वापरून तुम्ही सोडू शकताय. आता हे झायटोनिक एम जे 2 किलोची ही बॅग आहे 200 लिटरसाठी, पाण्यामध्ये आपण सध्या विरघळून घेणार आहे. मी टाकले आपण. पूर्ण पाण्यामध्ये विरघळत आहे. व्यवस्थित हे आधी एखाद्या बादलीमध्ये टाकून हलवून घ्यायचं आहे. मायक्रोराजा ही बुरशी अतिशय उपयुक्त अशी बुरशी या प्रोडक्टमध्ये ॲड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या
काळामध्ये ह्या पिकाला झायटोनिक एम हा झायडेस कंपनीचा प्रोडक्ट अतिशय चांगल्या प्रकारे काम करतोय. गेल्या वेळेस आपण गेल्या प्लॉटला ही 3-4 वेळेस ही स्लरी तयार करून आपण सोडलेली होती. बाकी पण बरेच प्रोडक्टाची आपण स्लरी बनवलेली होती. जे रिझल्ट आले होते साधारणतः एका महिन्याला हे 2 किलोची स्लरी या 200 लिटर पाण्यासाठी वापरायची आहे. योग्य पद्धतीनं आधी एखाद्या बादलीमध्ये बकेटमध्ये विरघळून घ्यायचं आहे आणि नंतर बॅलरमध्ये टाकायचं. 5 मिनिटासाठी आपण ह्याला ठेवणार आहे. असंच थोडंसं विरघळण्यासाठी वेळ लागतोय. व्यवस्थित कालवून विरघळून आपण ही घ्यायचं आहे. स्लरी सोडण्याचा उद्देश असा आहे की बाजारामध्ये आता सध्या जैविकच्या नावाखाली भरपूर मोठी फसवणूक आहे. आणि फसवणूक एवढी भयानक आहे की तुम्हाला गुळ पाणी सुद्धा दिलं जाते 5 लिटरच्या कॅन्डामध्ये 1,500-2,000 2,000 रुपयाला. याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी स्लरी कशी तयार करता येईल व जैविक गोष्टी कशा तयार करता येईल त्याच्याकडे सध्याच्या काळामध्ये ध्यान लक्ष देणं गरजेचं आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं काढता येतील हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी बाजारामध्ये रासायनिकमध्ये कुठलंही प्रॉडक्ट उपलब्ध नाही. तुम्हाला रासायनिकमध्ये थ्रिप्स असेल, आळ्या, फळ पोखरणे आळ्या असेल, वेगवेगळ्या रोगासाठी अतिशय उत्तम असे रिझल्ट देणारी औषधं उपलब्ध आहेत. पण जमिनीमध्ये जर तुम्ही रासायनिकचा भडीमार करत जर गेला तर जीवाणूची संख्या 100% कमी होते. आणि जीवाणूची संख्या कमी झाल्यानंतर तुमचं खत अपटेक करण्यासाठी जीवाणूची खूप गरज असते. अलीकडच्या काळामध्ये जमिनी हे नापीक होत चाललेले आहेत. आणि जमिनी नापीक होत चाललेलं असल्यामुळं त्या ठिकाणी जीवाणूची संख्या कमी होते. आणि जीवाणूची संख्या अगदी सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला ज्या त्या पिकासोबत ह्या वेगवेगळ्या स्लरीचा वापर करणं गरजेचं आहे. आपली माती जिवंत ठेवण्यासाठी स्लरी हा एकमेव पर्याय आहे. आणि असे प्रयोग वेगवेगळे आपण करून गेल्या वर्षी टॉपमध्ये आपण ही या फळाचा माल काढला होता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.